नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पुढचा पाठ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे लेख. प्रस्तुत पाठ एक कविता आहे आणि या कवितेच्या लेखिका आहेत अस्मिता जोगदंड. त्यांचा जन्म झालेला आहे 1984 साली. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसते, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्याने घराला घरपण राहते. लेखिकेने या लेकीचे असे निरागसपणाचे सुंदर वर्णन या प्रस्तुत कवितेत केलेलं आहे. तर अर्थातच तुम्हाला समजलं असेल की प्रस्तुत कविता ही लेक म्हणजेच मुलीवरती आधारित अशी आहे की मुलगी ज्यावेळी घरात असते आणि ती घरात वावरत असते त्यावेळी घरात एक प्रसन्न असं वातावरण असतं आणि लेकीच्या हसण्या रुसण्याने घराला कसे घरपण येते याचं सात्विक आणि असं मार्मिक असं वर्णन इथे कवयित्रींनी केलेलं आहे. चला तर मग आपण कवितेकडे वळूया. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. बघा, कवयित्रींनी या पहिल्या 2 ओळींमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना त्या म्हणतात की माझी मुलगी जणू तांबडे लाल असं रत्न आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंदणे आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे, ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारे सुगंधित असं चंदन आहे. पुढे बघा, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. बघा, इथे काय म्हणतायत कवयित्री की माझी लेक माझ्या मनात सतत असते तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समईची ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडत असतो. बघा, इथे कवयित्रींनी आपल्या मुलीबद्दल लिहिलेलं आहे. त्या म्हणतात माझी मुलगी एक तांबडं लाल रंगाचा रत्न आहे, हिरा आहे. ती एक हिरवं असं गोंदणं आहे. ती घरात असते त्यावेळी म्हणजे घराला एक घरपण असतं. ती झाडाच्या पालवीसारखी आहे. ती सर्वांना सदा सुगंधित ठेवणाऱ्या चंदनासारखी आहे. ती घरात असते तर घरात जशी समईचा एक मंद प्रकाश असतो त्याप्रमाणे घर प्रकाशित झालेलं असतं. पुढे बघा, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. बघा, इथे कवयित्री म्हणतात की माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागलेली असते. आस लागणे म्हणजे ओढ लागणे. तेव्हा थांबल्यासारखी वेळ वाटते आणि स्तब्ध होते आणि माझे मनसुद्धा उदास होते. तिच्या विना मला घरात वेळ जाता जात नाही. म्हणजे ज्यावेळी घरात मुलगी नसते त्यावेळी कवयित्रीला एकटं असं वाटत असतं, कारण मुलगी घरात नसताना तिची आस लागून राहते. ती कुठे गेली आहे, कधी येईल असं वाटत असतं. ती नसल्यावर घरात वेळ जाता जात नाही, वेळ जागीच थांबल्यासारखा कवयित्रीला वाटत आहे आणि मनही त्यांचं उदास होत आहे. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. बघा, चिमणीची चिवचिव जशी असते तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते. तेव्हा मला अर्थात आनंद होत असतो तिच्या त्या बडबडण्याचा. म्हणजे तिचं ते नाजूक असं बोबडं बडबडणं ऐकून आनंद होतो. पण मी कधी जरा चिडून तिच्यावरती जरा जरी ओरडलो, रागावलो तर मग ती रुसून बसते. कवयित्री सांगतात इथे की मी जरी कधी म्हणजे तिचं बडबडणं कधीही कंटाळवाणं वाटत नाही, पण कधी चुकून जर तिला ओरडलं गेलं कोणी तर ती रुसून बसते. पुढे बघा, सारे जगही रुसेल तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. बघा, इथे कवयित्री काय म्हणतात
की सारे जग जरी आपल्यावरती रुसलं, रागावलं, नाराज झालं तरी चालेल, रुसू दे, त्याची पर्वा करू नये, मला त्याची काळजी नाही. पण ज्यावेळी आपली पाकळी म्हणजेच माझी चिमुकली, माझी मुलगी पाकळीसारखी म्हणजे फुलांच्या पाकळ्यांसारखी मुलायम अशी माझी मुलगी ही कधी कधी रुसू नये, असं कवयित्री सांगत आहेत. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. इथे कवयित्री सांगतात की माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचं बोल कळत आहेत, तिलाच निसर्गाची भाषा कळत आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. म्हणजे रात्र सरल्यानंतर जसं रोज सकाळी सूर्य उगवतो, प्रकाश येतो, आनंद घेऊन येतो, त्याच पद्धतीने माझी मुलगीसुद्धा मला रोज नवीन असा आनंद दिल्यासारखा ती माझ्या आयुष्यात येते. आणि माझ्यासोबत तिचं असणं हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे लेखिकेने इथे सांगितलेलं आहे. कारण मुलगी ही एकच अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते की जी आपल्याला आपलं दुःख समजून घेऊ शकते. असं लेखिका म्हणतायत की फक्त लेकीला कळते निसर्गाची भाषा, म्हणजे अबोल गोष्टींची भाषा तिला कळते, तर आपल्या मनातलं तर तिला नक्कीच कळतं. आणि अशा पद्धतीने लेकीचं सुंदर असं वर्णन कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांनी इथे आपल्याला करून दिलेलं आहे. इथे ही कविता संपलेली आहे. तुम्हाला नक्कीच कविता आवडली असेल, समजली असेल अशी मी आशा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पाठ घेऊन मिळणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद.